आणि आता आपण व्हायरल टॉप 18 न्यूज पाहूया। मांजरी ही अभ्यास करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओत एक चिमुकला अभ्यास करतोय आणि त्याच्या सोबत 5 मांजरींची सुद्धा शाळा भरल्याचं पाहायला मिळतंय। स्वित्झर्लंडमधल्या एका बेकरनं जगातील सर्वात मोठा केकचा ड्रेस बनवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय। या केक ड्रेसचं वजन तब्बल। प्राण्यांमधील मैत्री ही नेहमीच स्पेशल असते। आता या मांजराची आणि कासवाची गट्टी पहा। एवढ्याशा त्या कासवावर ही मनीमाऊ किती आरामात बसली आहे आणि कासव सुद्धा तिला सैर घडवून आणतोय। छोट्याशा खारुताईला एका व्यक्तीनं शेंगांची भेट दिली आणि खारुताईनं जरा सुद्धा वाट न पाहता त्या आपल्या तोंडात कोंबल्या। शेंगा घेऊन जाण्याची तिची धांदल नेटकऱ्यांच्या पसंतीला पडतेय। सध्या सगळीच कामं यंत्रांनी होतात, मग जेवण ढवळण्याचा त्रास तरी का घ्या असाच विचार करत लावलेला शोध सध्या लोकांच्या पसंतीला पडतो आहे। एकाच वेळेला अनेक पदार्थ करत असताना ही आयडिया नक्कीच उपयोगी पडणारी आहे। रेल्वे स्टेशन परिसर आणि ट्रेनमध्ये धूम्रपान करायला मनाई असताना सुद्धा 2 युवक चालत्या ट्रेनमध्ये धूम्रपान करत असतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या ट्रेनमध्ये लहान मुली, ज्येष्ठ नागरिक हे सगळे आहेत, मात्र तरी सुद्धा त्यांच्या समोरच हे युवक धूम्रपान करत असून त्यांना प्रवाशांनी अडवताच त्यांनी शिवीगाळ केलेली आहे। जॉनी डेपच्या कॅप्टन जॅक स्पॅरोची भूमिका जगभरात गाजली। आजही त्याचं गारूड लोकांवर आहे आणि याचाच फायदा ही व्यक्ती घेताना दिसतेय। जॅक स्पॅरोचा वेश धारण करत ही व्यक्ती चक्क भीक मागताना दिसतेय। शाहरुख खानचं गारूड फक्त भारतीयांवरच नाही तर जगभरामध्ये आहे आणि याचाच प्रत्यय म्हणजे या आतापर्यंत सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तारीख 6 फेब्रुवारी असल्याचं बोललं जात होतं, मात्र आता हे दोघंही 6 नाही। सिद्धार्थ कियाराचं लग्न जैसलमेर इथल्या पॅलेसमध्ये शाही थाटात होतंय। यासाठी पॅलेसला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। पॅलेसमधला एक खास व्हिडिओ देखील समोर आलाय ज्यामध्ये लग्नाचा शाही थाट पाहायला मिळतोय। दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा, दिग्दर्शक परशुराम आणि निर्माते दिल राजू यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे। याआधी या त्रिकुटानं गीता गोविंदा हा सुपरहिट सिनेमा एकत्र केला होता। केजीएफ स्टार यश त्याच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतोय। नुकतंच त्यानं मुलगा यथर्वचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलाय। harder. Wah, sampai tadi dia. Oh, tidak. Soft. Oh, Easy. oh, ini juga boleh. ला वास्ते सिनेमाचा पहिला वहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय। ओमकार कपूर, मनोज जोशी अशी स्टारकास्ट या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे। अभिनेत्री परिणीती चोप्राचं नाव ब्रिटनमधल्या भारतातील अव्वल 75 तरुणांमध्ये आता आलेलं आहे। युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरची माजी विद्यार्थिनी म्हणून तिला सन्मानित करण्यात आलं। नुकतंच तिने यूकेच्या संसद सभागृहांमध्ये भेट दिली आहे। सध्या सगळीकडे पठाणची जादू दिसतेय, त्यातून ही चिमुरडी देखील सुटलेली नाही। तिलाही पठाण हा सिनेमा खूप आवडलाय। तिच्या या आवडीची दखल चक्क शाहरुखनं सुद्धा घेतली आहे। अहाना कौन सी मूवी देख के आई थी? डिड यू लाइक इट? व्हाई? अहाना कौन सी मूवी? यानंतरची महत्त्वाची बातमी, कसबा इथून भाजपचे उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। ग्रामदैवत कसबा गणपतीची महाआरती करून अर्ज भरण्यासाठी जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि यानंतर
दगडूशेठ गणपतीचीही आरती आणि दर्शन घेऊन ही रॅली सुरू झालेली आहे। यानंतर हेमंत रासने आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहे। शक्ती प्रदर्शन करत हेमंत रासने आज आपला अर्ज दाखल करणार आहेत। त्यांच्या अर्ज भरण्याच्या या रॅलीसाठी भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे महत्त्वाचे मोठे नेते देखील उपस्थित आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे देखील इथं उपस्थित आहेत। आणि आता यानंतर आपण पाहूया राजकीय क्षेत्रातल्या टॉप 18 न्यूज। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पक्षांतर्गत राजकारणाबद्दल पक्षश्रेष्ठींकडे आपलं म्हणणं मांडलं असून यावर योग्य कारवाई होईल असं थोरात यांनी म्हटलंय। काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून भविष्यातही काँग्रेसमध्येच राहणार असंही थोरात म्हणाले। सत्यजित तांबे हे तरुण, उमदे आणि सुशिक्षित नेते असून सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच करू असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। सत्यजित तांबे भाजपात आल्यास पक्षाला निश्चितच फायदा होईल असंही महाजन म्हणाले। सरकार जर उलथवून टाकायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन तयारी करावी असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। गेल्या 67 वर्षात LICचं नुकसान नाही पण 7 वर्षात जनतेचा पैसा बुडाला, भाजपनं देशाची वाट लावली अशी टीका राऊतांनी केली आहे। पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। भाजपकडून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज आपला अर्ज भरतील। पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला फक्त एक दिवस शिल्लक असताना सुद्धा महाविकास आघाडीनं आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत। दरम्यान भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी नेत्यांची भेट घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। अश्विनी जगताप आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। पुण्यामध्ये ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। कसब्यातून समाजाला तिकीट न मिळाल्यानं पोस्टरबाजी करण्यात आली आहे। आधी कुलकर्णी, आता टिळक, नंतर बापटांचा मतदारसंघ घेणार का असा उल्लेख या एका पोस्टरमधून करण्यात आलाय। कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नव्हती। काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचं नाव कसब्यासाठी अधिकृतरित्या काही वेळापूर्वीच जाहीर करण्यात आलेलं असलं तरी काँग्रेसचे उमेदवार आज आपला अर्ज भरणार नाहीत असं समजतंय। तर राष्ट्रवादीनं अद्याप चिंचवडसाठीचा आपला उमेदवार जाहीर केलेला नाही। ठाण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे काही नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यावेळेला ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षातही प्रवेश करू शकतात। राज्यासह देशभरात SBI आणि LICच्या कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार आहे। अदानी समूहातील कारभाराची केंद्र सरकारनं तातडीनं चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केंद्र सरकारकडे केली आहे। आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा 7वा टप्पा आजपासून सुरू होतोय। नाशिक, जालना, औरंगाबाद असा हा शिवसंवाद यात्रेचा 7वा टप्पा असेल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पूर्व विदर्भातला टप्पा आजपासून सुरू होतोय। नागपुरातल्या दीक्षाभूमीला वंदन करून यात्रेचा पूर्व विदर्भातला टप्पा सुरू होईल। या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही पथनाट्य तयार करण्यात आलेली असून ही पथनाट्य ठिकठिकाणी सादर केली जातील। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। आव्हाडांच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। जितेंद्र आव्हाड प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही अशी वादग्रस्त वक्तव्य करत असतात अशी टीका मंत्री गिरीश महाजनांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे
जितेंद्र आव्हाड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरूमध्ये 20% इथेनॉल असलेलं पेट्रोल लॉन्च करतील. तसंच सौर आणि पारंपरिक ऊर्जेवर चालणाऱ्या स्वयंपाक प्रणालीचं अनावरण आणि भारत ऊर्जा सप्ताहाचं देखील उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडेल. कर्नाटकातील तुमकुरू इथं HAL हेलिकॉप्टर फॅक्टरीचं आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते हे लोकार्पण होणार असून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताचं हे मोठं पाऊल असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज त्रिपुरा दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी अमित शहा त्रिपुरात दाखल झाले असून रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून अमित शहा शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अनुकूल हवामान आणि लागवडीच्या क्षेत्रात झालेल्या वाढीमुळे गहू उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या गहू आणि बार्ली संशोधन केंद्रानं वर्तवलेला आहे. उत्तर प्रदेशमधल्या शहाजहांपूरमध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. यावेळेला लोक आग विझवण्याऐवजी आगीचा व्हिडिओ बनवत बसले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. पंजाब आणि हिमाचलमधील वातावरण चिघळवण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट आता उघडकीला आलाय. मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेल्या या शस्त्रसाठ्यामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचं तपासादरम्यान उघड झालेलं आहे. सिवानमध्ये कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर संतप्त लोकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आहे. ट्रक चालक विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. दरम्यान ट्रक अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. उत्तर प्रदेशमधल्या मऊ इथं रोजगार मेळाव्यात अचानक गोंधळ झाला. मेळाव्याच्या भूकंपाचा हादरा जाणवलेला आहे. सकाळी 6:45 हे भूकंपाचे हादरे जाणवलेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तुर्कीमध्ये भूकंपानंतर गॅस पाईपलाईनचा मोठा स्फोट झाला. तुर्कस्तानच्या सिवास शहरापासून मर्सिनपर्यंत 716 किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन आहे. या स्फोटानंतर आगीचा मोठा भडका उडाला होता. रशिया युक्रेन युद्धातील युद्ध कैद्यांची संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर सुटका करण्यात आली. यामध्ये युक्रेनच्या 116 कैद्यांची सुटका झाली आहे तर रशियाच्या 63 सैनिकांची सुटका झाली आहे. रशिया युक्रेन संघर्ष सुरू असतानाच युक्रेन आपल्या नागरिकांना युद्धाचं विशेष प्रशिक्षण देत आहे. स्पेनमधील लष्करी शाळांमध्ये युक्रेनियन नागरिकांच्या प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच टॉप 18 न्यूजमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातील प्रमुख शहरांच्या